ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुकोबराय सांगतात असा ज्याचा महान अनुभव आहे अशा भक्तांच्या जवळ भगवान परमात्मा जो योग्यांचा स्वप्नामध्ये न जाणारा परमात्मा अशा भक्तांच्या पाठीमागे धावतो आणि नुसता धावत नाही तर त्या भक्तांची सेवेची अपेक्षा करतो देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. आणि पुढे तुकोबराय सांगतात असं होण्याचं कारण काय तर महाराज म्हणले त्यांच्या जीवनामध्ये काम क्रोधाधिक विकारांना चालीसुद्धा नाही. उत्पन्न होणं वेगळं शमवणं वेगळं पण चाली नसणं म्हणजे उत्पत्तीच होत नाही. आता वास्तविक पाहता तुम्हाला सगळ्यांना व्यासांचं आणि जैमिनीचं सूत्र माहिती आहे की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपि कर्षति. हे सूत्र सगळ्यांना माहिती आहे की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपि कर्षति म्हणजे बलवान इंद्रिय एवढे बलवान आहे की ते विद्वानाला सुद्धा त्रास दिल्याशिवाय राहत नाही. हा जर नियम आहे तर इथं तुकाराम महाराज म्हटले काम क्रोधा नाही चाली म्हणजे या विकारांना चालीच नाही. चाली नसणं वेगळं आणि उत्पन्न होणं वेगळं. तुकोबराय म्हणले त्यांना चालीच नाही. चाली नाही म्हणजे ते चाल करत नाही असं नाही, ते सगळ्यावर चाल करतात. किती मोठा महात्मा असला ब्रह्मज्ञानी असला आणि सकाळपासून काही खाल्लं नाही आणि 12 वाजता जर त्याच्यासमोर ताट गेलं तर तुटून पडणार की वाट नाही, भूक लागणारच ना महाराज. का इंद्रिय आहे आणि कलियुगामध्ये तर प्राणच आपले अन्नमय आहे त्यामुळे त्या ठिकाणी भूक लागणार आहे. इंद्रियांची ओढ असणार आहे. ज्ञानोबारांची भाषा आहे खालारा धावे पाणी. पाणी साहजिक उताराकडे पळणार आहे परंतु तो शहाणा आहे. आपण काय करायचं चाली होणार आहे आपल्या जीवनात फक्त ते आवरता आले पाहिजे आवरता आले पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय म्हणले काम क्रोधा नाही चाली चालीच नाही भूती झाली समता. दोन्हींचं समीकरण किती सुंदर आहे पाहिलं का. काम क्रोधाधिक विकारांना चाली का नाही भूती झाली समता म्हणून विकारांना चाली नाही. कारण आपपर भाव मावळ आपला कोण आणि परका कोण हेच जर शिल्लक राहिलं नाही तर महाराज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आपण भाग्यवान आहोत. तुकोबरायांचा प्रसंग तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की त्या वेश्येला तुकोबरायांनी खाली पाठवलं. पण इथं कल्याणचा एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की एक राजा आहे आणि आदर्श राजा कसा असावा तर त्या कल्याणच्या सुभेदाराची सून तिला सुद्धा सांगितलं की तुम्ही आमच्या माते समान असत्या तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर झालो असतो. हे एका राजाची वृत्ती आहे. का कारण आपपर भाव मावळला आपला कोण आणि परका कोण हे भेदभावच राहिला नाही आणि त्यामुळं काम क्रोधाधिक विकारांना चालीच उरली नाही. काम क्रोधा नाही चाली आणि भूती झाली समता. सर्वत्र समभाव झाला. आपलं कोण परक कोण याच्याबद्दल काही शिल्लक राहिलं नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हटले अशा भक्तांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद आणि अभेद दोन्ही शिल्लक राहिलं नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे भेदा भेद 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 गेले वाद खंडो गेला वाद खंडो देवतया जवळी असे देवतया जवळी असे गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे देवतया जवळी असे नासे धनुषने पापनासे दर्शने 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 पापनासे दर्शने पापनाचे दर्शने दर्शने पापनाचे
पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पाप पापनाचे दर्शने आपनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने देवतया जबरियासे देवतया जबरियासे ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली जय जय नारेश्वर माऊली नारायण महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने. शेवटच्या चरणावर बोलणार आहे, काळजी करू नका. काही नाही, घड्याळाकडे पाहिलं 10 मिनिटं लवकर सोडतं काही, काळजीच करू नका. 1 तास घ्या म्हणलं तरी घेतोय आणखी मी. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडो. पडताना महाराज सावकाश महाराज फार फार किती गोंडस आहे पाहणं ते. मला आल्या पहिल्यांदा फास झाला. 5 मिनिटं तुकोबाराय ते येऊन बसले नाही माझ्याजवळ. 5 मिनिटं पाहतच होतो मी. वा मस्त बरं का एकदम. एकदा टाळ्या वाजवा याच्यासाठी एकदा सगळे. असं नाही करायचं, टाळ्या वाजवल्या जरा वजनात राहायचं असं. तुकोबाराय सारखं नाही करायचं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. हे चरण फार महत्त्वाचं आहे. तुकोबाराय सांगतात भेदही गेला आणि अभेदही गेला. ही तुकाराम महाराजांची पाचर कळली का तुम्हाला इथली. भेद गेला हे ठीक आहे, भेद गेलाच पाहिजे, पण अभेद ही काय भानगड आहे. अभेद गेला असं का म्हणतात, कारण सगळं तत्वज्ञान काय सांगतंय अभेद ज्ञान झालं पाहिजे. आणि इथं तुकाराम महाराज म्हणले भेदही गेला आणि अभेदही गेला. असे तुकाराम महाराजांचे लय खटके आहेत बरं का, लय खटके आहेत. ते एखाद्या माणसाला कळतच नाही. मी आत्ता त्या दिवशी ठाण्याला अभंग घेतला होता महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह पवित्र का देह अपवित्र. तुकोबारायांचे 2 प्रमाण आहे. इथं तुकाराम महाराज पवित्र तो देह
वाणी पुण्यवन. आणि दुसरं नाटातलं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. आणि इथं काय म्हटलं, पवित्र तो देह. मग शरीर नेमकं पवित्र का अपवित्र? हे वांगी खाणारे आहेत ना महाराज, हे असं सांगते काय, अरे तुकाराम महाराजांनी 2 चुकीचे प्रमाण, तुला कान फाडायला पाहिजे नाही बरं, तू भेटत नाही रे आमसारखेला, फक्त दुर्दैव आहेत हे अर्धवट माणसं वाटोळ केलं महाराजांनी सगळं. तसं इथलं पाहिलं का तुम्ही, इथं तुकाराम महाराज तुका म्हणे भेदा भेद आणि गेला, भेदही गेला आणि अभेद सुद्धा, महाभेद का जावा, अभेद तर राहायला पाहिजे. पण तुकाराम महाराजांनी उच्च कोटीचं तत्वज्ञान मांडले महाराज. इथं भेद गेला तिथं शुल्लक गोष्ट आहे, पण अभेद का गेला हे नीट ऐका, नीट ऐका. आपण जर स्वतःला परमार्थ करत असलो आणि आपला जर थोडासा अहंकार जागा झाला, तर अहंकार जागा झाल्याच्या नंतर आपण काय सांगतो, जो पापी आहे तो बिचारा जाणीवपूर्वक सांगतो मी तर सामान्य आहे, मी पापी आहे. पण आपल्यासारखे जे थोडाफार परमार्थ करणारे म्हणतात, तर आपण काय म्हणतो, माझ्यासारखा पुण्यवान कोणी नाही, मी पायी दिंड्या करतो, मी परमार्थ करतो, मी रोज सकाळी हरिपाठ घेतो. आणि तुम्हाला एक गोष्ट नीट ऐका, जेवढं पापी मनुष्य मी पापी आहे हे म्हणतो, नीट ऐका, त्याच्यापेक्षा 1000 पटीने मी पुण्यवान आहे हे घातक आहे. कळलंय ना वाक्य? मी पुण्यवान आहे हे वाक्य सगळ्यात घातक आहे. तुकाराम महाराज म्हटले हे पहिलं गेलं पाहिजे, कारण जो जाणीवपूर्वक सांगतो ना मी पापी आहे, ते पाप धुवूनच जात आहे. पण जो सांगतो माझ्यासारखा कोणीच नाही, तुकाराम महाराज म्हटले तुझं पहिलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. कारण पुण्याचा अहंकार तत्वज्ञानाच्या भाषेत सांगतो, जसा भेद गेला पाहिजे ना, तसा मला अभेदज्ञान झालं, मी तत्वज्ञानी आहे, मला जगताचं ज्ञान झालं, हे सुद्धा गेलं पाहिजे, हे सुद्धा गेलं पाहिजे. तुम्हाला रामायणातला एक प्रसंग सगळ्याला माहिती आहे. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये निघाले आणि वनवासात निघाल्याच्या नंतर तो निषाद नावाचा एक राजा होता भिल्लांचा, आणि तो भिल्लांचा राजा शृंगवेटपूर नावाचं ते नगर होतं, आणि तो भेटण्यासाठी परमात्म्याला आला. नीट ऐका बरं का, भेटायला आल्याच्या नंतर तो विचार करत होता, अरे मी पापी आहे, मी कच्चे हरणं मारून खाणारी माणसं आहोत आम्ही जंगलामध्ये, आमचा देव स्वीकार करील का, आम्हाला देव भेटेल का? आणि त्याच जंगलामध्ये देव राहत होते. ते देव पाहिल्यानंतर परमात्मा त्यांना लांबून हात जोडायचा, लांबून नमस्कार करायचा. नीट ऐका, ऋषीमुनी पाहिल्यानंतर त्यांना दंडवत करायचे. आणि ज्या वेळेस हा सामान्य भिल्ल होताना, नीट ऐका, पापी समजत होता स्वतःला, अरे मी कोणीतरी पापी आहे, मी सामान्य आहे, अरे जगाचा बाप परमात्मा त्या भिल्लांना आलिंगन देत होता. आलिंगन का? अरे तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही शून्य होऊन माझ्याकडे आला, तुम्ही मला फार प्रिय आहात. म्हणून तुकाराम महाराज म्हटले भेद गेला तसा अभेदही गेला पाहिजे. कारण अभेद सुद्धा म्हणजे मी ब्रह्मज्ञानी आहे, माझ्यासारखा ब्रह्मज्ञानी दुसरा कोणीच नाही, हाच मोठा भेद आहे ना, हे कळतंय का? हाच मोठा भेद आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हटले भेदही गेला आणि अभेदही गेला पाहिजे. तुम्हाला त्या एका रामायणामध्ये एक गोड प्रसंग आला बरं का, सांगून जातो एक 5 मिनिटामध्ये. त्यांनी असं सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हटले काय झालं, एक दिवसाची घटना, प्रभू रामचंद्रांचं राज्य आलं. प्रभुराम, मला फक्त त्यातला एक भाग सांगायचा, दुसरीकडे दृष्टांत अजिबात न्यायचा नाही. पुण्याचा अहंकार किती वाईट असतो ते मला सांगायचं आहे, अभेदाचं ज्ञान किती वाईट असतं राहिल्यानंतर, तर त्यासाठी दृष्टांत सांगायचा आहे. प्रभू रामचंद्राचं राज्य आलं आणि प्रभू रामचंद्र राजा झाले. राजा झाल्याच्या नंतर लक्ष्मण म्हणजे राज्यकारभार पाहत होते, दरबारामध्ये उभे आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक कुत्रं पळत पळत आलं आणि कुत्रं आल्याच्या नंतर ते कुत्रं शेपटी हलवत आलं, पाठीमागून त्याचे वळ उठलेले होते, रक्त निघत होतं पाठीतून. आणि ते कुत्रं पळत पळत देवाच्या समोर आलं आणि ते कुत्रं बोलू लागलं, देवा मला न्याय पाहिजे. प्रभूने विचारलं काय झालं रे कुत्र्या? जंगलामध्ये एका संन्याशाने माझ्या पाठीवरती फटके मारले आणि माझ्या पाठीतून त्या ठिकाणी रक्त वाहत आहे, त्यामुळं मला त्या ठिकाणी वेदना होत आहे, तुम्ही काहीतरी करा आणि मला न्याय. देवाने विचारलं फटके कोणी मारले? म्हणले संन्यास. का मारले ते मला माहीत नाही, म्हणले संन्याशाला बोलवा. लक्ष्मणजी गेले पळत पळत, ते संन्याशाला पकडलं, देवाच्या समोर आणलं. एका बाजूला संन्याशी उभा आहे, एका बाजूला कुत्रं उभा आहे. आणि कुत्र्याला विचारलं, सांग कुत्र्या, हा संन्याशी आहे का तुला फटके? हो देवा हेच आहे. यांनीच मारलं? म्हटले हो यांनीच मारलं. का रे बाबा संन्याशी, का मारलं ह्या कुत्र्याला? देवा याचं कारण असं आहे, मी जंगलामध्ये राहतो, संन्याशी माणूस आहे आणि मधुकरी मागून जीवन जगतो. एक दिवशी मधुकरी मागून आणली, मधुकरी मागून आणल्यानंतर गंगेच्या किनारी ठेवलेली आहे. गंगेमध्ये पाय धुण्यासाठी गेलो आणि पाय धुण्यासाठी गेल्याच्या नंतर हे कुत्रं आलं आणि माझ्या मधुकरीला तोंड लावलं. आणि संन्यास धर्माचा नियम असा आहे, पशुने शिवलेलं अन्न खाता येत नाही, म्हणून मी दिवसभर उपवास घातला आणि मला राग आला, राग कुत्र्याला मारला. कुत्रे महाराज खरं आहे काय? कुत्र म्हटलं देवा 100% खरं आहे म्हटले. पण पुढचं ऐका ना म्हटले देवा. म्हणले हे संन्याशी आहे, ही मधुकरी आहे आणि मी तोंड लावल्यानंतर हे खात नाही, ही मला भानगडच माहीत नाही, मी बोलून चालून आहे कुत्रा, मी म्हणजे तो बरं का.
संशय नजरेने माझ्याकडे बघू नका. ते म्हटलं मी कुत्रा आहे आणि मला काय कळतं म्हणलं. रस्त्याने फिरता फिरता चांगलं वास आलं का तोंड लावणं हा माझा धर्म आहे. चांगलं वास आलं का कुठं तोंड लावतो म्हटलं. मी कुत्रा आहे, मला काय कळतंय म्हटले. कुठं रस्त्याने जाता जाता चांगला वास आला का घुसलं कुत्रं म्हटलं असं बरं का. मला काय कळतंय म्हटले देवा. चांगला वास आला, मी तोंड लावलं. तोंड लावल्यामुळं त्या ठिकाणी यांनी मला मारलं. आता प्रश्न असा पडला, कुत्र्याला हे काहीच भानगड माहिती नाही. कुत्र्याने स्वभावाप्रमाणे त्या मधुगरीला तोंड लावलं, संन्याशाने कुत्र्याला मारलं. जर कदाचित प्रभू रामचंद्राच्या जागेवर तुम्ही असते तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? कोणाला शिक्षा करायला पाहिजे? संन्याशाला. बरोबर सांगितलं तुम्ही, पण का? नाही तसं नाही त्याचं उत्तर. त्याचे नाही त्याची व्याख्या सांग. बरोबर तुम्ही सांगितलंय बरोबर, पण व्याख्या सांगू का? सांगू. त्याची व्याख्या अशी आहे, ऐका. संन्यासाच्या धर्माचं लक्षण असं आहे, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ज्याने काम आणि क्रोध बंदी खाण्यात टाकले तो झाला संन्यासी. संन्यासी असून जर तुला राग येत असेल तर शिक्षा कुणाला करायची? कळलंय ना? संन्यासी असून जर तुला राग आला, संन्यासी असून जर राग येत असेल तर शिक्षा संन्याशाला करायची. आणि म्हणून प्रभूने विचारलं, कुत्र्या संन्याशाचं चुकलंय, संन्याशाला शिक्षा करायची. पण प्रश्न असा आहे, आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये संन्याशाला शिक्षा झालेली नव्हती. मग संन्याशाला शिक्षा द्यायची तर काय? मग प्रभूने विचारलं, गुन्हा कोणाचा केलाय? कुत्र्याचा. मग शिक्षा कोणाला विचारून द्यायची? कुत्र्याला. मग कुत्र्याला विचारलं, सांग कुत्र्या याला काय शिक्षा देऊ? कुत्रं असं लाडात आलं महाराज. शेपटी हलू लागलं, देवाच्या समोर गेलं. देवा मी सांगताना ती शिक्षा देणार ना? 100% गुन्हा तुझा केलाय, शिक्षा. मला असं वाटतं एवढा कायदा व्हायलाच पाहिजे. ज्याचा गुन्हा केला त्याला विचारलं पाहिजे शिक्षा काय. फालतू कायद्याला काय मग, एकदा असा कायदा व्हायलाच पाहिजे. सांग कुत्र्या काय शिक्षा देऊ? कुत्रं म्हणलं, देवा खरं सांगू, नक्की द्या, तू काळजीच करू नको, नक्की देणार ना देवा? अरे शब्द आहे माझा, प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आहे. माझं वचन आहे, सांग कुत्र्या काय शिक्षा दे? देवा नक्की, अरे खात्रीपूर्वक सांग काय शिक्षा देऊ? कुत्रं म्हटलं, देवा याला एखाद्या मठाच्या गादीवर बसवा. प्रभू हसू लागले. देवा कुत्र्या बिघडला काय तू? अरे हे 25 किलोचं, हे 100 किलोचं होईल. हे आता पायी फिरतंय, विमानाने फिरल. कुत्र्या नीट विचार कर, चुकतंय तुझं काय? ते कुत्रं म्हणलं, देवा हेच द्या. अरे पण याचं काय लॉजिक, याचं कारण काय म्हटले नेमकं? ही शिक्षा का द्यायची? कुत्रं म्हटलं, देवा खरं सांगू का, मागच्या जन्मात मी सुद्धा एका मठाच्या गादीवर. कळलं का नाही? अजून काही करण नाही लागलं वाटते. त्याचा परिणाम या जन्मामध्ये, त्या गादीचा परिणाम नाही, गादीचा झालेला अहंकार, त्या अहंकाराचा परिणाम देवा या जन्मात मी कुत्रा झालो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले, जसा भेद गेला पाहिजे तसा अभेदही गेला पाहिजे. हे नीट लक्षात ठेवा बरं का, आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जसं मी पापी आहे, घातक आहे ना, तसं मी पुण्यवान आहे, मी परमार्थ करतो, हे त्याच्यापेक्षाही घातक आहे. म्हणून ते पहिलं गेलं पाहिजे. ते आपल्याला जर समाजाने विचारलं ना, तुम्ही कोण आहात, आपली ओळख करून देतायची. माझ्यासारखा पापी जगात दुसरा कोणी नाही. देऊ का आपण ओळख करून? आपण नाही महाराज, ओळख करून देताना सांगतो. रोज हरिपाठ म्हणतोय. आपले जगन्नाथ अण्णा होते ना, अण्णा फार सुंदर सांगायचे महाराज. ते म्हणायचे, आपण ऐकलं असेल महाराज, ते आपण बऱ्याच वेळा ऐकलं. जगन्नाथ अण्णाचं एक वाक्य फार सुंदर असायचं. ते म्हणायचे, हे काही माणसं असे असतात, मी हरिपाठ केल्याशिवाय जेवत नाही, मी हरिपाठ केल्याशिवाय, काकडा केल्याशिवाय अमकं करत नाही. ते म्हणायचे, तू हरिपाठ नको करू, काकडा नको करू, तू पहिला जेवून घेऊन पहिलं तुला काय करायचं ते कर, पण हे सांगू नको, कारण हे फार त्रासदायक आहे. ते आपले महाराज इथं सावरलीचे महाराज होते, तुम्हाला नाव माहिती आहे, मला माहिती आहे. त्यांचा एक नियम होता, ते कुठं जरी गेले ना, मी कांदा खात नाही, हे ठरलेलं. त्यांचं कांद्यावर काय प्रेम होतं मला माहीत नाही, पण ते कांदा त्यांना काय महाराज काय ते काय त्रास करत असेल त्यांचं त्यांना माहिती. पण ते आपण कांदा खात नाही. आणि मी त्यांना एकदा गाडीत आणलं महाराज, त्या धाकटी पंढरीला. आम्ही दोघं गेलो कीर्तनाला. गेल्याच्या नंतर त्या मोऱ्यांच्या तिथं आम्ही थांबल्यानंतर म्हटलं, त्या ताई आल्या, त्यांनी महाराज चहा करायची का कॉफी? ते म्हणले, काही करा पण कांदा टाकू नका. कसं आता काय तोंड आणू का? चहात कॉफीत काय कांदा टाकतं? मी म्हणलं, बाबा चहा कॉफी नाही, ते काही असू द्या पण कांदा नको. म्हटलं, बाबा तुम्ही शुद्धीवर आहेत का? ते म्हणले, कांदा आपल्याला चालत नाही. अरे म्हटलं, चहा कॉफी आहे ती. म्हणजे काहींच्या डोक्यात एवढा बसलेला असतो तो कांदा की तो निघतच नाही. अरे माणसाने सरळ जेवण नाही खायचं, तू खाऊ नको ना, बाकीच्याला त्रास काय कामाचा? हा उपद्रवी नसावं माणसाने. मग माझा मुद्दा असा आहे, इथं तुकाराम महाराज म्हटले, हे घातक आहे. घातक म्हणजे तेवढंच डोक्यात ठेवून बस. अरे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्या संतांनी शिकवलंय काय? तुम्ही परमार्थ किती केला हे शिका ना.
परमार्थ तुम्ही हरिपाठ माळा किती जपल्या, तुम्ही ज्ञानेश्वरी किती पारायण केले, ज्ञानेश्वरीतले ओव्या पाठ केले, हे पहा ना. हे काय कांदा नाही खायचं आणि बटाटा नाही खायचं, ते शरीराचं नास, ते मरणार आहे, ते जळणार आहे एक दिवस, त्याच्याच मागं लागत बस आयुष्यभर. ते द्यायचं सोडून बाजूला. खाल्लं आलं समोर खाल्लं. आपल्या वारकऱ्याचा कार्यक्रम साधा सोपा ठणठणीत, आले खाल्ले 2-4, नाही आले तर उपाशी बिचारा, काय त्याच्यावर मन पडलं. सरळ आला तर खाल्ला, नाही तर नाही खाल्ला, त्याचा काही त्रास नाही. अरे तुमचं स्वतःचं काय, तुमचं स्वतःचं काय, तुम्ही त्या पदार्थावर जर स्वतःला विकत असले तर त्याला काय अर्थ नाही. नियम असावा तो पाळावा, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, पण तो नियमच घ्यावा आणि तो परमार्थाला आडवा आणावा हे महत्त्वाचं नाही. म्हणून तुकोबराय म्हटले का, तुका म्हणे भेदही गेला आणि अभेदही गेला, अभेद सुद्धा जावा, हे तुकोबरायांची अपेक्षा आहे. आणि आता एक तर लक्ष द्या, तुकाराम महाराज म्हटले असा ज्याचा महान अनुभव आहे, विश्वात्मक परमात्मा भरलेला आहे, देव त्याच्या जवळ आहे, काम क्रोधाधिक विकारांना चाली नाही, भूतांच्या ठिकाणी समता झाली, त्याच्याजवळ देव आहे. आणि तुकोबराय म्हटले ज्याच्या जीवनातला भेद गेला, अभेद गेला, जगाचा बाप असणारा परमात्मा त्याच्याजवळ आहे, त्याचं दर्शन घ्या, समस्त पापातून निवृत्ती होईल. विठ्ठल 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 अल्पबुद्धीप्रमाणे अभंगावर चिंतन केलेलं आहे. या ठिकाणी आपली वेळ पूर्ण झालेली आहे आणि महाराजांनी वेळेच्या अगोदर सुरू करायला सांगितल्यामुळं मलाही वेळ भरपूर मिळाला आणि तुम्हालाही सगळ्याला वेळ भरपूर मिळाला. ही चांगली गोष्ट आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, कीर्तनाची वेळ असते 7 ते 9, 7:15 सुरू होतं, 7:45, 8ला चालू होते. मी जेवढे कीर्तनं केले आत्तापर्यंत 40-45 मिनिटाच्या पुढे कीर्तनच केलं नाही, कारण तुमच्या डोक्यात सुरू व्हायची वेळ नसते, संपवायची वेळ पटकन लक्षात. 9 वाजले, याला काय घड्याळ नाही का, याला काय कळत नाही का, आणि ज्याला भूक लागलेली असतं ते असं कधी आवडते, एकदा 9 वाजले समजत नाही, हे सगळं कळत असतं आम्हाला. पण आम्हाला वाटतं आता इतक्या लांबून आदळापट करीत आलोय, थोडा वेळ जरा बोलावं, सांगावं, जरा असं येतं आपल्याला सांगावं थोडंफार, असं वाटतं आम्हाला, म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. चला, काय हरकत नाही. या ठिकाणी आपली वेळ पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर अशा रीतीने खरं तर या सप्ताहाच्या सुरुवातीला मी आलो होतो आणि आता 12व्या वर्षानंतर, 12 वर्षाच्या तपानंतर पुन्हा एकदा आले. या कोरोनानीमध्ये बरेच घोटाळे घातले, जरा कोरोनामुळं बरेच त्या ठिकाणी संपर्क कमी झाले. या वर्षीच जरा सुरळीत झाले बरं का कार्यक्रम, नाही तर 2-3 वर्षामधले काहीच मेळ लागत नव्हता. हरकत नाही, 12 वर्षानंतर काय होत नाही, पुन्हा एकदा विचुंबेकराचं या ठिकाणी प्रेम पाहायला मिळालं. त्यावेळेस मीही नवीनच कीर्तनकार होतो, म्हणजे काही कळत नव्हतं ना. आता काय फार कळतं असं काही नाही, थोडंच कळतं आहे आता पण, परंतु 12 वर्षानंतर पुन्हा आपणा सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आणि यामध्ये मुख्य श्रेय जातं आमचे परममित्र, मी अगोदरच सांगितलं की माझ्यावर अगदी लहान भावाप्रमाणे प्रेम करतात, रामकृष्ण महाराज घरत महाराज. या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, मी स्तुती करत नाही, तुम्हाला खरं सांगू महाराज, मी आमचे आमदार होते, एकदा कीर्तनातच नीट करून टाकलं, आमच्या एकदा खटका उडाला होता आणि कीर्तनातच काढलं ते. भ्यायचं काय आपल्याला, काय कोणाला मतदान करायचं का, आपलं काय करायचं, आपलं बिनधास्त राहावं माणसाने, मोकळ्या मनाने. परंतु ह्या माणसाची वस्तुस्थिती सांगतो, आम्ही दिंडीत चाललो, यांच्या महाराज स्वतः बनवून खाऊ घालायचे आम्हाला, स्वतः बनवून. किती प्रेम असावं महाराज. बरं एकटे नाही, ते बारकी गेली आता इथे, त्या 2 मुली त्यांच्या, हा केतनदार, हा बारीक होता त्यावेळेस, त्या ताई त्यांच्या मंडळी, हे सगळं कुटुंब अगदी आम्हाला मुलाप्रमाणे, आम्ही 8-10 जण होतो आळंदीकर त्यावेळेस, आणि सगळे आमच्यातले शास्त्री मंडळी होतो. बरं आम्ही सगळे निर्गुण ब्रह्म यांच्या दिंडीत चालत होतो. आणि मग काकडा सुरू व्हायचा. फक्त आम्ही संध्याकाळचे कीर्तन मात्र चांगले करायचो, पण ते आम्हाला काय कळत नव्हतं, ते भजनाचा एवढा मेळ नव्हता, पाठांतर भरपूर परंतु स्वरतालाचं मेळ नाही. आणि त्याच्यामुळे यांच्या दिंडीत आम्हाला हे बाबा सामावून घ्यायचे, नाही तर ते दिंडीत चालायचं म्हणलं, ज्याला काही येत नाही ते काय जेवायला नाही थिंगा आपल्याला. मला एक काम असायचं, रोज संध्याकाळचं कीर्तन हे म्हणायचं, जेवढं वेळ असेल तेवढं कीर्तन करायचं. परंतु या ठिकाणी महाराजांनी खूप प्रेम केलं की ज्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही. महाराजांच्यामुळं मी अनेक वेळा सांगतो की त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा, आणि इतकी सुंदर, म्हणजे मला नंतर वाईट वाटायचं ज्यावेळेस मला दिंडीत येता नाही आलं काही आमच्या संस्थेच्या कारणामुळं, त्यावेळेस मला खूप वाईट दुःख वाटायचं की माऊलींच्या सोहळ्यामध्ये बरं भजनाचा आनंद, आणि इतका आनंद घे. रात्री पण आम्ही राऊटीमध्ये बसल्यानंतर सगळे अगदी कधीच ते असं आमच्याशी महाराज म्हणून किंवा काही, हे काय आमचे राऊटी मेंबर आहे, परत आपले मेघनाथ भाऊ आहे ना, आपण सगळे एका राऊटीमध्ये असायचो. सकाळी ह्या दोघांकडे बिचार, आम्ही सगळे आळशी मेंबर, हे दोघं बिचारे राऊटी उतरायला असायचे दोघं जण. मग खूप प्रेम ह्या मंडळीने खरं तर दिलं, आणि निश्चितच असंच प्रेम आपलं वृद्धिंगत हो. 1-2 मिनटामध्ये सूचना अशी आहे की दिनांक 8 मार्च ते 15 मार्च तुम्ही सगळे या बरं का, तुम्हाला आळंदीकरांना आपले सगळं आमंत्रण आहे. गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी श्री क्षेत्र डोंगरगण या ठिकाणी अमृत महोत्सवाचा त्यांचा कार्यक्रम आहे, आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह आहे.
तेव्हा आपण सगळेजण आपला घरचा कार्यक्रम एका महात्म्याच्या सोहळा अमृत महोत्सव म्हणून आपण निश्चित सगळेजण एक दिवस का होणं याल आणि नक्की तुम्ही आल्यानंतर मला भेटा. 100% सत्काराचं तुमचं नियोजन मी करणार आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे तो, त्याच्यासाठी म्हणून नाही पण तुम्ही इतक्या लांबून येणार आहात. इथूनसुद्धा त्यांचा भक्तपरिवार या परिसरामध्ये भरपूर आहे. ज्यांना शक्य आहे महाराज तर 1-2 दिवस येणार आहे. 1 दिवस नाही 2-3 दिवस मुक्कामी या. तुमची सगळी व्यवस्था आम्ही करू, काळजी करू नका, पण नक्की या बरं का जयेंद्र भाऊ. तेव्हा तुम्ही सगळेजण 8 मार्च ते 15 मार्च या ठिकाणी डोंगरगणला सगळ्यांनी यायचं आहे. निश्चित तुम्ही उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो. कारण एक असा महात्मा आहे महाराज. एक वस्तुस्थिती सांगू का, ते आपल्याला सगळ्याला ते बोलतात, आपल्याला सगळ्याला माहिती आहे कीर्तनामध्ये ते फटकारतात सगळ्याला. पण मला सांगा जर तुम्ही असं म्हटले तर ते बोलतील का हो महाराज? इतकं गोड म्हणतात बोलतात कोणाला हे लोक समजूनच घेत नाही. ही अडचण आहे महाराज. आणि आत्ता ते मला सुरुवातीला मी त्यांना अंधारात झापायचो, तुम्ही कशाला बोलता, करायचं काय? पण ते म्हणले मला माझे कीर्तन नाही घेतले तरी चालेल, संप्रदायाचा रास उघड्या डोळ्याने पाहणार नाही. मला बंद काय पडलं म्हणले समाजा वाचून, मला काही गरज नाही, संन्याशी माणूस म्हणले, मला घेणं देणं नाही. पण संप्रदाय नाश झालेला मला पाहायचा नाही, मी बोलणारच. आणि त्यांनी आमचं कोणाचंच ऐकलं नाही. ते कपडे रंगीबेरंगी घालून आले गाय मराठी भाषेत इथंच सुरू व्हायचं त्यांचं. आणि म्हणजे सगळ्या गोष्टी असायच्या मला. ते बाकीच्या काही चाली बिगड वाकडं तिकडं झालं का ते बरं ते स्वतः विशारद आहे त्याच्यामुळं मग ते सहन होत नसायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज, आम्ही ते हरिदास महाराज वगैरे आम्ही 82 विद्यार्थी एका वेळी होतो. आणि एका वेळी 82 विद्यार्थ्यांचं शास्त्रीपर्यंतचं अध्ययन एकट्याने करून घेतलं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, रात्री आम्ही 2 वाजता कार्यक्रमावर यायचो. जयेंद्र भाऊ 2ला आलो की सकाळी 6ला आंघोळ करून पाठाला बसलेले असायचे. आणि आमचं तोपर्यंत तारामळ चाललेली असे, टॉवेल कुठे गेला ब्रश कुठे गेला तोपर्यंत बाबा तयार ना, पाठाला बसलेले आमच्या अगोदर पाठाला. आणि मग आम्ही धावपळ करीत ग्रंथ कुठे गेला आणि हे कुठे गेलं पाहत पळायचं. हे एकमेव व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातलं असं आहे. म्हणजे आपले संस्थेतले गुरुवर्य पण सगळ्यांनी शिकवलं, पण एवढे कार्यक्रम करून एकट्याने. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थी जे तिथं राहिले ना त्यांना कपडे ह्या बाबातर्फे, कोणाची फी नाही, त्यांना खायला कमी पडलं तरीसुद्धा. आणि एका वेळी 100-500 कीर्तनकार बाहेर पडले एकट्या माणसाकडून. पण संप्रदायाचं एवढं मोठं कार्य केलं. त्यामुळं अशा महात्म्याचा एक अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आहे, तो आम्ही सगळ्यांनी केला आहे. मी स्वतः 1 लाख रुपयाचा डोनर आहे वर्गणी, म्हणजे मीच आहे असं नाही, आम्ही 26 जण 1-1 लाखाचे डोनर आहोत. याचं कारण आपल्या आयुष्यातला तो योग आहे, ही सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शक्य आहे ते सगळेजण 8 मार्च ते 15 मार्च 1 दिवस का होत नाही येऊन जा, फिरायला या. शिर्डी होईल, तुमचं शिंगणापूर होईल आणि तोही सोहळा पाहायला मिळेल. रोजचं 50,000 लोकांचं जेवणाचं नियोजन आहे. तेव्हा सगळेजण एक दिवशी यावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा रामकृष्ण महाराज आणि गुरुवर्य गोविंद बाबा यांच्या चरणी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. बाबांचं सुद्धा फार मोठं अनुष्ठान आहे. आणि आमचे परमस्नेही जयेंद्र भाऊ, हे सगळं बदललं तुम्ही पण आता नंतर बघू. हे सगळेजण या ठिकाणी खूप प्रेम करणारी मंडळी आहे. निश्चित आपणा सर्वांना मनापासून आणि आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले लेकुरे वेडे वाकुडे क्षमा अपराध नाही विचारिला दे करवी आपला. क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा भयापैकी करा. क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.